स्वाध्याय इयत्ता 9वी विषय मराठी पाठ 13वा थोडं आभारनियम करूया. पुढील शब्दांचा अर्थ लिहा. प्रश्न पहिला, सुसंस्कृतपणाचा कडेलोट. उत्तर, शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहे असे मनोमन मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच. ते जे जे करतात ते सर्व सुसंस्कृतपणाचे लक्षण होय असे या लोकांना वाटते. इंग्रज लोक उठता बसता थँक्यू म्हणतात, म्हणून त्यांचे आंधळे अनुकरण करणारेही सतत थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा उच्च बिंदू होय. हा सर्व भाव सुसंस्कृतपणाचा कडेलोटच या शब्दातून व्यक्त होतो. नंबर 2, तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल धन्यवाद. उत्तर, अनेकांना आपली छबी दूरचित्रवाणीवर दिसते, त्यातच धन्यता वाटत असते. संबंधित क्षेत्रात या लोकांचे काही योगदान नसते किंवा त्या क्षेत्राचा काही अभ्यासही नसतो. त्यामुळे दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात या लोकांना काही मौलिक विचार मांडता येत नाहीत. ते तोंड मिटून गप्प बसतात. काही जण अकारण बडबड करून प्रेक्षकांचा वेळ वाया घालवतात. या दोघांवरही टीका करण्यासाठी लेखिका तोंड उघडल्याबद्दल व योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतात. प्रश्न आकृती पूर्ण करा. नंबर 1, गोऱ्यांची स्वभाव वैशिष्ट्ये. उत्तर, ती माणसे शिष्टाचाराबद्दल चोख असते. थँक्यू प्लीजचा जप करतात. त्यांचे व्यवहार घसमुसले नसतात. साधे घोटभर पेय दिले तरी हातभर थँक्यू म्हणतात. नंबर 2, आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची करणे. उत्तर, गाणे कळवणे, हवे ते गाणे ऐकवणे, पत्राची दखल घेतली, आभाराचे पत्र पाठवणे. नंबर 3, विविध स्पर्धांसंबंधीतील या लोकांचे आभार मानले आहे. उत्तर, छोटी मोठी बक्षिसे जिंकलेल्या प्रेक्षकांचेही बक्षिसे लावलेल्या प्रायोजकांचे. नंबर 3, या स्पर्धांमध्ये पराभूत होणाऱ्यांचे, जिंकणाऱ्यांचे यश पाहून जडणाऱ्यांचे. नंबर 4, आपल्या सुसंस्कृतीचे वैशिष्ट्ये. दिखाऊ. उत्तर, दिखाऊगिरीच्या पक्षातील नाही. बोलून दाखवण्याची गरज नाही. भावना दडवून ठेवाव्यात. शब्द भांबटपणा प्रदर्शन नाही. प्रश्न चूक की बरोबर लिहा. नंबर 1, आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. उत्तर, बरोबर. नंबर 2, आभार अनेकदा कृत्रिम झाल्याने खोटे बोलू लागतात. उत्तर, बरोबर. नंबर 3, भारतीय सांस्कृतिक भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. उत्तर, चूक. नंबर 4, मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो. उत्तर, बरोबर. नंबर 4, आभार आणि अभिनंदन यात माणसे अनेकदा गल्लत करतात. उत्तर, बरोबर. नंबर 5, अंतिम उत्पादन कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल तर आर्थिक लाभ ज्याचा जास्त त्याचे जास्त निष्ठेने काम केले पाहिजे. उत्तर, चूक. का ते लिहा. प्रश्न पहिला, अलीकडच्या लहान मुलांच्या खात्यावर मॅनरिस्टपणा रुजू होणार नाही, कारण अगदी लहानपणापासून शिकवल्याप्रमाणे तो वेळच्या वेळी सर्वांचे न विसरता आभार मानतो. नंबर 2, आभार मानणे दिवसेंदिवस कृत्रिम होत आहे. उत्तर,
कारण सर्व नात्यांना, सर्व निमित्तांना लागू होतील अशी छापील कार्डे सर्रास वापरली जातील. आभाराचे छापील कार्ड हाच कृत्रिमतेचा नमुना आहे. नंबर 3, नाटवणाऱ्यांचे नाटवल्यामुळे ते सुंदर दिसत होते असे मानणाऱ्यांचे आभार. उत्तर, अनेकांना आपली छबी दूरचित्रवाणीवर दिसते, त्यातच धन्यता वाटत असते. संबंधित क्षेत्रात त्यांचे काहीही योगदान नसते किंवा काही अभ्यासही नसतो. त्यामुळे त्यांना दूरचित्रवाणीवरील त्यांचे मौलिक विचार मांडता येत नाही. ते गप्प बसतात. काही जण विनाकारण बडबड करून वेळ वाया घालवतात. या दोघांवरही टीका करण्यासाठी लेखिका तोंड उघडल्याबद्दल व योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतात. स्वमत. नंबर 1, आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा. उत्तर, आपण अनेक कामे पार पाडतो की ही कामे आपण केली नसतात. त्या कामाला अनेकांचा हातभार लागलेला असतो, तरी कामाचे श्रेय आपल्याला मिळते. वास्तविक आपल्या एकट्याचे तो अधिकार नसतो, त्यात इतरांचाही अधिकार असतो. पण श्रेय व फायदे आपण एकटेच घेतो, हे अनुचित आहे. इतरांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आभार मानणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रकार आहे. लेखिका मंगला गोडबोले म्हणतात तेही खरे आहे. आभाराचा अतिरेक चालू आहे. क्षुल्लक कारणासाठी पण आभार मानले जाते. बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण स्वतः सुसंस्कृत आहोत असे दाखवण्यासाठी आभार मानले जातात. असे होते तेव्हा आभाराचा मूळ उद्देशच नष्ट होतो. म्हणून आभार मानताना तारतम्य बाळगले पाहिजे. मुख्य म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे आभार मानले पाहिजेत. शुभेच्छा कार्डे, आभार कार्डे, अभिनंदन कार्डे इत्यादीबद्दल तुमचे मत लिहा. उत्तर, शुभेच्छा कार्डे आकर्षक रीतीने छापलेली असतात. कागद छान असतो, मांडणी सुरेख असते, पण मला मात्र ही कार्डे परकी वाटत असतात. याचे महत्त्वाचे कारण असे की त्यातील शब्द हे माझे स्वतःचे नसतात. त्यामुळे त्यातून व्यक्त होणारी भावना मला माझी वाटत नाही. मला माझ्या आईवडिलांबद्दल, ताईबद्दल जे वाटते ते त्या शब्दात नसतेच. माझ्या माणसांशी माझे असलेले नाते संबंध मला माहीत आहे. कोणत्या गोष्टी आमच्यामध्ये महत्त्वाच्या आहे हे मलाच माहीत आहे. मला माझ्या ताईने सायकल चालवणे शिकवले. आत्मविश्वास मिळाला. रस्त्यावरून मागून पुढून जाणाऱ्या गाड्या, मोटारसायकली, रस्त्यावरून चालणारी लोके, खड्डे या सगळ्यांना चुकवून सायकल चालवायला मनात जे काही चालते ते शब्दात सांगता येणार नाही. ताईबद्दल बोलताना माझ्या मते ही गोष्ट महत्त्वाची आहे. ती छापील कार्डमध्ये मिळूच शकत नाही. ही छापील कार्डे मला माझी वाटत नाहीत. प्रश्न. स्वमत. दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांविषयीचे तुमचे मत लिहा. उत्तर, दूरचित्रवाणीवर जास्तीत जास्त कार्यक्रम मनोरंजनाचे असतात. प्रायोजक व जाहिराती मिळविण्यासाठी प्रेक्षक संख्या जास्त असावी लागते.
म्हणून मग हे कार्यक्रम लोकप्रिय करण्याचा प्रयत्न होतो. त्यातून लोकानुनय केला जातो. साहजिकच पारंपरिक विचारांची चिकित्सा नसते, उलट त्यांचा प्रसारच केला जातो. तसेच देवदेवतांचा, बुवाबाबूंचा कार्यक्रमाची रेलचेल असते. चमत्कार दृष्टीची त्यात भर पडते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्माण होते. वाहिनी लोकप्रिय करण्याच्या नादात अनिष्ट वृत्ती वाढीला लागत आहे. हे सर्व वाहिन्यांबद्दल घडत आहे. हे भयंकर आहे. समाजाच्या सांस्कृतिक आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती धोक्याची आहे. प्रश्न. या उतार्यात लेखिकेने मांडलेल्या विचाराबद्दल तुमचे मत लिहा. उत्तर. थँक यू सॉरीचा खूपच अतिरेक झाला आहे, यात शंकाच नाही. अनेक जण उठता बसता थँक यू म्हणतात. लेखिकांच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. तरीही मी थोडीशी जोड देऊ पाहते. थँक यूचा वापर जेव्हा केव्हा व्यक्तीमधील संबंध औपचारिक असतात तेव्हा, औपचारिक संबंध नसतात तेव्हा, आई-बाबा, मुले, मित्रमैत्रिणी यांच्यात उपचार नसतो. प्रेमाचा हक्क नसतो. आम्ही मित्रांमध्ये असंच घडते. आम्ही प्रेमाने एकमेकांना काही देतो आणि हक्काने पाहिजे तसं मागतो. अशावेळी प्रेमाचा जोर जास्त असतो. पण सार्वजनिक ठिकाणी मात्र उपचार पाळले पाहिजे. बसमध्ये एखाद्याच्या पायावर आपला पाय पडला तर विचारविलंब सॉरी म्हटलेच पाहिजे. आपण समोरच्या माणसाच्या वेदनेकडे सहानुभूतीने पाहतो. हे अशा सिद्ध होते. लेखिका म्हणतात तसा अतिरेक करूच नये, हे खरे आहे. पण तारतम्याने या सॉरी थँक्यूचा वापर केला पाहिजे असे मला वाटते. या उतार्यात लेखिकेने सांगितलेले सामाजिक व्यंग स्पष्ट करून सांगा. उत्तर. या उतार्यात काही संवादांचा उणीव लेखिकांनी सांगितले आहे. ते ठरवलेल्या वेळेवर कामावर येत नाहीत, निष्ठापूर्वक काम करत नाहीत, आपण आपले काम चोख करावेत ही त्यांची इच्छा नसते. त्यामुळे त्यांनी केलेले काम परिपूर्ण असेल अशी खात्री बाळगता येत नाही. लेखिकांनी सांगितलेल्या उणीवा या आपल्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला दिसून येतात. कोणत्याही पदावरील कोणत्याही व्यक्तीला उत्तम काम करण्याची इच्छाच नसते. विद्यार्थी उत्तम काम करू इच्छित नाही. दुकानदार उत्तम वस्तू वाजवी भावात ग्राहकाला देण्याची इच्छा बाळगत नाही. शासकीय कार्यालयातील कर्मचारी लोकांची कामे रेंगाळत ठेवण्यात धन्यता मानतात. अशी शेकडो उदाहरणे देता येतील. या वृत्तीमुळे समाजात पार पडणारे कोणतेही कार्य पूर्णपणे होत नाही. या सर्व गोष्टींमुळे समाजातील बांधवांचे नुकसान होते. साहजिकच त्यांना उत्तम दर्जाचे जीवन जगण्याची संधी मिळत नाही. आपली वृत्ती सुधारली तर देश सुधारेल असे मला वाटते. कारण हे सर्व देशाच्या प्रगतीशी निगडीत आहे. प्रश्न. कोण ते लिहा. नंबर 1. आमचा सिनेमा, आपलं पुस्तक, आमचं नाटक असे शब्दप्रयोग करतात. उत्तर. आमचा सिनेमा दिग्दर्शक, नटमंडळी. आमचं पुस्तक लेखक, प्रकाशक. आमचं नाटक लेखक आणि दिग्दर्शक. नंबर 2. आपली निष्ठा कृतीने सिद्ध करील.
उत्तर लेखक. नंबर 3, थँक यू फॉर मॅरिंग हर असं बोलणारा. नवऱ्या मुलाचा मित्र. आकलन. नंबर 1, ठरलेल्या वेळी काम न करणाऱ्या तुम्हाला माहीत असलेल्या 4 सेवादात्यांची नावे लिहा. उत्तर, वेळेवर काम न करणारे सेवादाते: गवंडी, सुतार, रंगारी, शिंपी. नंबर 2, लेखिकांनी सांगितलेले विविध सेवादात्यांची वृत्ती सांगा. सेवादात्यांचा सर्वात मोठा कोणाचे म्हणू नये, केव्हा म्हणू नये, तसेच ते कसे म्हणू नये याचा भाव बाळगणे गरजेचे बनले. कारण परी तू गांजा चुकशील असे सांगण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले आहेत. पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, भारनियम म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भारनियम काटकसर हे गोडस शब्द झाले. वस्तुस्थिती अत्यंत विदायक आहे. मुंबईसारख्या शहरात 24 तास वीज पुरवठा चालू असते, पण ग्रामीण भागात मात्र 10-10, 15-15 तास वीज पुरवठा बंद असतो. ग्रामीण जनतेला यामुळे अनेक हाल-अपेष्टांना तोंड द्यावे लागते. शासन या हाल-अपेष्टा कमी करीत नाही, मात्र या हाल-अपेष्टांना गोडसे नाव देते: आभार नियम. उलटी परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी दिसते. लोक सुसंस्कृतपणाच्या कल्पनेचं ओझ्याखाली आभार, सॉरी वगैरे शब्दांचा वारेमाप वापर करतात. अत्यंत क्षुल्लक कारणासाठी सुद्धा या शब्दांचा वापर केला जातो. अनेकदा ही उधळण हास्यास्पद पातळीवर जाऊन पोचते. म्हणून लग्न करणाऱ्या नवऱ्या मुलाचे लग्न केल्याबद्दल आभार मानले जातात. खरे आभाराची काटकसर करणे आवश्यक आहे. वीज पुरवठ्यातील अपुरेपणा, आभार इत्यादी शब्दांची उधळण या 2 विपरीत परिस्थितींचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून भार-आभार या शब्दांची कोटी करीत लेखिकांनी आभारनियम हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केले आहे.